काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांनी दावा केलाय की त्यांच्याकडे मतचोरीचे आणखी पुरावे सुद्धा आहेत आणि ज्याबद्दल त्यांच्याकडे सविस्तर माहिती उपलब्ध आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मतचोरीमध्ये भागीदारी आहे। हरियाणासह मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा मतचोरी झाली असून त्याचे पुरावे लवकरच नागरिकांसमोर मांडू असं वक्तव्य राहुल गांधींनी केलंय। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी जनता दलानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक नवी पोस्टर शेअर करत राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडवून दिलेली आहे। या पोस्टमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र दिसतात। यासह महिलांना दिलेले 10,000 रुपये नॉन रिफंडेबल असल्याचे नितीश कुमार यांनी पोस्ट केली आहे। 10,000 परत करायचे नाहीत, प्रत्येक घरातील एक महिला उद्योजक बनणार असं नितीश कुमार यांनी म्हटलंय। महिलांना दिलेले पैसे परत घेतले जातील असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून आता 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे आणि या मतदारसंघांमध्ये प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बिहारमधील सासाराम विधानसभा मतदारसंघात एनडीएनं आयोजित केलेल्या प्रचार सभेला संबोधित केलं आणि या दरम्यान अमित शहानी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल सुद्धा केलाय। लोकांचं कौल स्पष्ट आहे, राजद आणि काँग्रेसचा पराभव निश्चित आहे। काँग्रेसने एका दलित नेत्याला पंतप्रधान होऊ दिलं नाही असा दावाही या दरम्यान अमित शहानी केलाय। प्राणी हक्क कार्यकर्त्या अंबिका शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भटक्या कुत्र्यांवरील दिलेल्या ताज्या आदेशावर तीव्र अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। वसुधैव कुटुंबकम मध्ये केवळ माणसांना जगण्याचा हक्क आहे का? सर्वोच्च न्यायालयानं फटाक्यांना मोकळी सूट दिली आणि सांगितलं की प्रदूषण दूर करू नका पण प्राणी दूर करा। हे कसलं वसुधैव कुटुंबकम असं म्हणत त्यांनी न्यायालयाच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। त्यांनी आदेशाच्या आधारभूत तत्वांवर सुद्धा गंभीर टीका केली आहे। श्वानांना हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दिल्लीमध्ये नागरिक आता रस्त्यावर उतरलेले आहेत। भटक्या श्वानांना रस्त्यावरून हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात हे एकत्र आल्याचं बघायला मिळतंय। न्यायालयानं दिलेला हा आदेश अमानवीय असून श्वानांना स्थलांतरित करण्याऐवजी त्यांच्या निर्विजीकरणासाठी आणि लसीकरणावर लक्ष केंद्रित करावं अशी मागणी काही आंदोलकांनी केली। सायबर हल्ले आणि हॅकिंगचा धोका असलेल्या वापरकर्त्यांसाठी उदाहरणार्थ पत्रकार, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅपनं नवा फीचर लॉन्च केलाय। हे नवीन फीचर iOS बीटामध्ये उपलब्ध असून एका क्लिकवर अनेक कठोर सुरक्षा उपाय आपोआप लागू करतं। यामध्ये अनोळखी नंबरवरून येणारे मीडिया आणि अटॅचमेंट्स ब्लॉक करणं, अनोळखी कॉल्स सायलेंट करणं असे फीचर आहेत। अनोळखी लोकांपासून प्रोफाईल लपवण्याच्या फीचर देखील यामध्ये समाविष्ट आहेत आणि त्यामुळे संवेदनशील माहितीचं रक्षण होणं यामध्ये शक्य आहे। भारतीय हवाई दलाच्या 93व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं गुवाहाटी येथील नॉर्दर्न कमांड येथे पहिला एअर शो आयोजित करण्यात आलेला होता। ब्रह्मपुत्रा नदीवरील लचित घाटावर हवाई दलाच्या योद्ध्यांनी 25हून अधिक फॉर्मेशन तयार केलं। राफेल, सुखोई आणि तेजससह 75हून अधिक विमानं आणि हेलिकॉप्टरनं उड्डाणांचं प्रदर्शन केलंय। यंदाच्या वर्षी हवाई दल दिनाची थीम अचूक, अभेद्य आणि अचूक अशी आहे। हवाई दलाच्या फायटर्सनी गुवाहाटी, तेजपूर, जोरहाट आणि पानागड येथून उड्डाण प्रदर्शनासाठी उड्डाण केल्याची माहिती आहे। अंदमान समुद्रामध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झालेली आहे। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं याबाबतची माहिती दिली आहे आणि या भूकंपाचे धक्के अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात जाणवलेले आहेत। एकूणच तीव्र धक्के जाणवले असले तरी सुद्धा अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याची माहिती नाहीये आणि याच बेटांवरील नागरिक सुरक्षित असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची सुद्धा माहिती आहे। दिल्लीमधील वायू प्रदूषणाविरोधात इंडिया गेट परिसरामध्ये निषेध आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दिल्लीतील हवा अत्यंत विषारी झाली असल्यानं नागरिकांनी एकत्र येत शासनाच्या निष्क्रियतेबद्दल आपला रोष व्यक्त केला। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार
काल सकाळपासूनच शहरातील हवेची गुणवत्ता अतिशय खराब श्रेणीमध्ये कायम आहे। रविवारी सकाळचा एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक 391 इतका नोंदवला गेलेला होता, जो आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो। प्रदूषणाच्या बाबत तातडीनं कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता आंदोलक करतायत। आरक्षण संपवण्याचा एकमेव उपाय म्हणजे समानता आणणं आहे, परंतु अजूनपर्यंत तसं झालेलं नाही, असं महत्त्वाचं विधान आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं। समानता आणणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलंय। अजूनही भेदभावामुळे समानता आलेली नाही। आरक्षण संपवण्याचा एकमेव उपाय म्हणजे संधी, प्रेम आणि सन्मान आहे। अनेक मागासवर्गीय समाजातील लोक आरक्षण नाकारतात, ही सुद्धा एक चांगली बाब असल्याचं भागवत यांनी म्हटलेलं आहे। भारतातील मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू, कदाचित ते विसरले असतील असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। संघाला सत्ता किंवा प्रतिष्ठा नको, एकमेव उद्दिष्ट समाजाला एकत्र करणं असंही त्यांनी म्हटलंय। ते बंगळुरू येथे संघाचे 100 वर्ष नवीन क्षितिज या कार्यक्रमामध्ये बोलत होते आणि या दरम्यान संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे आणि अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित होते। भारताची निर्मिती ब्रिटिशांनी केलेली नाही, ते एक प्राचीन राष्ट्र आहे। आपलं राष्ट्र हे ब्रिटिशांची देणगी नाही, आपण शतकानुशतके एक राष्ट्र आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलंय। विद्यार्थ्यांना चूक केल्यास शिक्षा नाही तर फक्त राम राम लिहावं आता लागणार अशी माहिती मिळते। अयोध्येतील राजश्री दशरथ मेडिकल कॉलेजनं शिस्त आणि संस्कारासाठी कठोर शिक्षेऐवजी चूक करणाऱ्या विद्यार्थ्यांना राम राम लिहायला लावण्याचा अभिनव निर्णय घेतलाय। अयोध्यासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रामध्ये शिक्षण आणि अध्यात्माचा हा संगम भारतीय शिक्षण परंपरेतील मूल्यांना पुनर्जीवित करण्याच्या दिशेनं एक प्रेरणादायक पाऊल मानला जातोय आणि या उपक्रमामुळे कॉलेजचे वातावरण आणि सौहार्दपूर्ण संस्कारमय होईल असं मत या ठिकाणच्या शिक्षकांनी व्यक्त केलंय। बंगळुरूमधल्या परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहाची पुन्हा एकदा चौकशी सुरू झाली आहे। कारागृहातील एका व्हिडिओमध्ये लष्कर-ए तोयबाचा दहशतवादी जुहाद हमीद शकील मन्ना फोन वापरताना दिसतोय। शकीलवर दहशतवादी संघटना आयसिसमध्ये तरुणांना भरती करण्याचा आरोप आहे। सिरियल किलर आणि बलात्कारी उमेश रेड्डी हा देखील मोबाईल फोन वापरतानाचा व्हिडिओ सध्या दिसतोय। काही कैदी तुरुंगामध्ये टेलिव्हिजन पाहताना सुद्धा दिसले, तथापि या व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळलेली नाही। भाजपचे आमदार विजयेंद्र येडियुरप्पा यांनी या व्हिडिओवरून सिद्धरामय्या सरकारवर टीका सुद्धा केली आहे। यूपीमध्ये गांजा तस्कराच्या घरी 2 कोटींची रोकड सापडल्याची घटना घडली आहे। ही संपूर्ण रक्कम 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांमध्ये होती। अधिकाऱ्यांनी नोटा मोजायला सुरुवात केली, पण लवकरच ते नोटा मोजून थकले आहेत। अनेक महिला अधिकाऱ्यांनी घामही पुसायला सुरुवात केली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी 4 नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या आणि मोजणी पूर्ण केली आहे। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे, ज्यात नोटांचा ढिगाही दिसतोय। ज्या गांजा तस्करांच्या घरी ही रोकड सापडलेली आहे त्यांच्यावर गांजा आणि स्मॅक तस्करीसह 14 आरोप असल्याची माहिती आहे। त्यांच्यावर गुंडगिरीचा सुद्धा आरोप आहे। तो सध्या तुरुंगामध्ये आहे। गांजा तस्कर राजेश मिश्रा यांचं संपूर्ण कुटुंब ड्रग्सच्या व्यापारामध्ये गुंतलेलं असून तो तुरुंगातून त्याची पत्नी रीना मिश्रा मार्फत ड्रग्सचा व्यवसाय चालवत होता। भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष ही तिच्या मूळ गावी पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथील युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्रोत बनलेली आहे। रिचाच्या दमदार कामगिरीमुळे सिलिगुडीतील अनेक मुलींच्या क्रिकेटच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली आहे। शहरामधील अनेक मुली आता भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालण्याचे आणि देशासाठी खेळण्याचे स्वप्न सुद्धा पाहू लागले आहेत। रिचाचा क्रिकेट प्रवास सिलिगुडीच्या बाघा जतीन ॲथलेटिक्स क्लबमधील कोचिंग सेंटरमधून सुरू झाला। तिचे वडील मानवेंद्र घोष यांनी तिला या खेळामध्ये पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केलं। काठमांडूच्या नीरव श्रेष्ठनं रेड बुल ट्वांग रुआंग 2025 मध्ये बाजी मारली आहे। ही माउंटन बायकिंगच्या जगात एक मोठी आणि अभिमानास्पद बातमी आहे। आयझोलमध्ये झालेल्या या थरारक अर्बन
डाऊनहिल स्पर्धेमध्ये त्यानं आपल्या उत्कृष्ट कौशल्य आणि वेगाच्या जोरावर इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना मागे टाकलं। या विजयामुळे नीरव चिलीमधील जगप्रसिद्ध रेड बुल सेरो अबाजू या शर्यतीसाठी पात्र झालाय। तिथे तो जगातील सर्वोत्कृष्ट माउंटन बायकरशी स्पर्धा करेल आणि ही नीरवच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाची झेप असून त्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पोहोचलेलं आहे। त्याच्या यशाचं सगळीकडे कौतुक केलं जात आहे। भारतामधील चित्ते पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत आफ्रिकेच्या बोत्सवाना या देशातून आणखी 8 चित्ते पकडण्यात आले। त्यांना लवकरच भारतामध्ये आणलं जाईल। त्यामध्ये 2 नरांचा समावेश आहे आणि या चित्त्यांच्या समूहास भारतामध्ये पाठवण्यापूर्वी 1 महिना विलगीकरणामध्ये ठेवून वैद्यकीय तपासणी सुद्धा केली जाणार आहे। आंतरखंडीय स्थलांतरितांसाठी अनेक प्रक्रिया आवश्यक असतात। येणाऱ्या नाताळच्या सुट्ट्यांमध्ये हे चित्ते जानेवारीमध्ये भारतामध्ये आणले जातील। आधीच्या चित्त्यांप्रमाणे मध्य प्रदेशमधील शोपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील सुविधेमध्ये त्यांना ठेवलं जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे। धीरेंद्र शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या सनातन हिंदू एकता पदयात्रेचा आजचा 3रा दिवस आहे। बाबा बागेश्वर सरकार यांच्या पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या सनातन हिंदू एकता पदयात्रेचा आजचा 3रा दिवस। बागेश्वर बाबांची सनातन हिंदू एकता पदयात्रा NIT दसरा मैदान फरीदाबाद येथून सुरू झाली आणि आज बल्लभगड मंडीपर्यंत चालेल। तसंच छतरपूर दिल्ली येथे सुरू होईल आणि वृंदावन पर्यंत सुरू राहील। पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री 16 नोव्हेंबरला वृंदावनमध्ये सुमारे 150 किलोमीटर पायी चालत पोहोचणार अशी ही माहिती समोर येते आहे। गुजरात ATS आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये 3 दहशतवाद्यांना अटक झाली आहे आणि या दहशतवाद्यांमध्ये चीनमधून MBBS पदवी घेतलेला 35 वर्षीय डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यदचा समावेश असल्याची माहिती आहे। अहमदसह त्याचे 2 सहकारी मोहम्मद सुहेल आणि आझाद सैफी यांना सुद्धा अटक झाली आहे। ATSच्या मते हे तिघे सुद्धा अहमदाबाद, लखनौ आणि दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होते आणि यासाठी त्यांनी रेकी सुद्धा केली होती। ATSच्या मते या 3ही दहशतवाद्यांनी गेल्या 1 वर्षांपेक्षा जास्त काळ पाळत ठेवल्याची माहिती समोर येते आहे। जपान समोर एक मोठं संकट उभं राहिलेलं आहे। जपानच्या पूर्वी किनारपट्टीवर 6.7 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आणि या भूकंपाचं केंद्र जपानच्या इवाते प्रांतातील यामादा शहरापासून 126 किलोमीटर पूर्वेला 10 किलोमीटर खोल होतं। या भूकंपानंतर लगेच जपानच्या हवामान संस्थेनं किनारी भागात त्सुनामीचा इशारा सुद्धा जारी केलाय। लोकांना किनारी भाग खाली करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्यास सुद्धा सांगितलेलं आहे। मियाको आणि यामादा किनारी भागांवर सुमारे 1 मीटर उंचीच्या लाटांची शक्यता सुद्धा हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे। दक्षिण ब्राझीलच्या पराना राज्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह वादळ आलंय, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे। ब्राझीलच्या रिओ बोनिटो दो इउआकू या शहराला सर्वाधिक नुकसान झालं। अर्ध्याहून अधिक घरांची छप्पर उडून गेली, अनेक इमारती कोसळल्यात, रस्ते बंद झालेत आणि वीज तारा तुटल्याची माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे। या अपघातात आतापर्यंत 437 लोक जखमी झाल्याची माहिती आहे, तर जवळपास 1000 लोक बेघर सुद्धा झालेली आहेत। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार वाऱ्याचा वेग ताशी 180 ते 250 किलोमीटर होता। रशियामध्ये हेलिकॉप्टरचा अपघात घडलाय। रशियातील दागेस्तान येथे KA-226 हे हेलिकॉप्टर कोसळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। ही घटना 7 नोव्हेंबर रोजी कॅस्पियन समुद्राजवळ रशियाच्या दागिस्तान अचिसू गावाजवळ घडली आहे आणि या अपघातात हेलिकॉप्टरमधील 5 जणांचा मृत्यूही झालाय। या मृतांपैकी काही जण किझल्यार इलेक्ट्रोमेकॅनिकल प्लांटचे कर्मचारी होते अशी ही माहिती मिळते, तर काहींची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि हा अपघाताचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत। PNB घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या 46 कोटी रुपयांच्या संपत्तीचा आता लिलाव केला जाणार आहे। PMLA न्यायालयानं या मालमत्तांच्या लिलावाला मान्यता सुद्धा दिली आहे। चोक्सीवर PNBतून 23,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप आहे। लिलावातील मालमत्तांमध्ये मुंबईच्या बोरिवलीमधील 2 कोटी 6 लाख रुपयांचा फ्लॅट, BKC मधील भारत डायमंड बोर्डचे कार्यालय आणि पार्किंग स्पेस याची किंमत सुमारे 19 कोटी 7 लाख रुपये असल्याची माहिती मिळते आणि यासह गोरेगाव मधील 18 कोटी 7 लाख रुपयांचे 6 कारखाने,
यांचा सुद्धा समावेश आहे। तसंच चांदीच्या सळ्या, मौल्यवान रत्न आणि उद्योगधंद्यामध्ये वापरलेल्या यंत्रणाचा सुद्धा समावेश यामध्ये केला गेलाय। तुर्कीमधील इस्तंबूल शहरात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील शांतता चर्चा कोणत्याही कराराशिवाय संपुष्टात आल्यानंतर दोनही देशांनी या अपयशासाठी एकमेकांना जबाबदार धरलाय। 9 ऑक्टोबर रोजी काबूलमध्ये झालेल्या अनेक स्फोटानंतर हिंसाचार चांगलाच भडकला। अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं आरोप केलाय की हे स्फोट पाकिस्ताननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे झालेले होते। तर कतारच्या मध्यस्थीनं 19 ऑक्टोबर रोजी झालेल्या युद्धविराम करारानंतर चकमकीची संख्या कमी झालेली होती। अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी चर्चेच्या अपयशासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलाय। 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी युद्धनौका बांगलादेशमध्ये दाखल झाली आहे। बांगलादेश नौदलानुसार या जहाजाचं नेतृत्व कॅप्टन सुजात अब्बास राजा करतायत। बांगलादेश नौदलाच्या BNS शादी नोटा या नौदलाच्या जहाजानं समुद्रामध्ये जहाजाला सलाम केला आणि ती बंदरामध्ये नेली आणि या भेटीदरम्यान दोनही बाजूंचे अधिकारी सुद्धा भेटले। ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर पाकिस्ताननं मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारचं स्वागत करणारं पहिलं राष्ट्र ते होतं। तेव्हापासून दोनही देशांमधील संबंध वेगानं सुधारताना बघायला मिळत आहेत। पाकिस्तानी संसदेनं संविधानामध्ये सुधारणा करून लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना तीनही सशस्त्र दलाचे प्रमुख बनवलेलं आहे। आता त्यांना देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्त केलं जाईल आणि हे भारताच्या संरक्षण प्रमुख सारखेच असतील आणि हे नवीन पद अशा प्रकारे तयार करण्यात आलेलं आहे की लष्कर, नौदल आणि हवाई दल एकत्र चांगले काम सुद्धा करू शकतील आणि तिघांचे सुद्धा कमांड एकाच ठिकाणाहून हँडल करता सुद्धा येणार आहे। मुनीरच्या आधी लष्करी हुकुमशहा अयूब खान यांनी 1959 मध्ये स्वतःला फील्ड मार्शल घोषित केलेलं होतं। फील्ड मार्शल हे पाकिस्तानी सैन्यातील सर्वोच्च लष्करी पद आहे जे पंचतारांकित रँक मानलं जातं। एका कर्मचाऱ्यानं आपल्या जपानी आणि भारतीय बॉसकडून मिळालेल्या सुट्टींसंदर्भातील 2 भिन्न प्रतिसाद शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर कार्यसंस्कृतीविषयी जोरदार चर्चा रंगलेली आहे। तातडीच्या कामासाठी मूळगावी जाण्यासाठी रजा सुद्धा मागितलेली होती। त्यांच्याकडे अजून 7 कॅज्युअल लीव्ह शिल्लक होत्या। दोनही बॉसनी सुट्टी मंजूर केली, मात्र दोघांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता। जपानी मॅनेजरनं लिहिलं होतं की शुभ दिवस नोंद घेतली आहे, कृपया घरी जाताना काळजी घ्या। तर भारतीय व्यवस्थापकाचा मेसेज मंजूर, कृपया टीम्स आणि मेलवर ऑनलाईन राहा असा होता आणि हे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत।